नमस्कार, स्वागत आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण माझ्या मम्मीचे स्पेशल क्रिसमससाठी डोनटची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे सांगते। 2 किलो मैदा म्हणजे मोठी 8 वाटी, 1 किलो पिठी साखर 4 वाटी, 250 ग्रॅम डालडा किंवा साजूक तूप म्हणजे 1 वाटी, 12 अंडे, 4 छोटे चमचे बेकिंग पावडर, 4 मोठे चमचे व्हॅनिला एसेन्स, आपल्या आवडीनुसार पायनॅपल एसेन्स, व्हॅनिला एसेन्स जो आवडत असेल तो घेऊ शकता, 1 छोटा चमचा खाता सोडा आणि लागल तसं दूध। आपण आधी अंडे एका पातेल्यामध्ये फोडून घेऊ। क्रिसमसची स्पेशालिटी डोनट नक्की ट्राय करू शकता। अंडे फोडल्यानंतर त्यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊ। चार मोठे चमचे, साखर जी आहे ती पिठी साखर घ्यायची आहे। साखर मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे, 1 छोटा चमचा। त्यानंतर आपल्याला बेकिंग पावडर 4 छोटे चमचे, अशा प्रकारे जर आपण डोनट करून पाहिले तर केक सारखीच टेस्ट येते। बेकिंग पावडर टाकून झालेली आहे। त्यानंतर मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। दोन किलो मध्ये 135 डोनट झालेले आहेत। व्हिडिओमध्ये जी वाटी दिसत आहे त्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल, चेक करू शकता। मिक्स केल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे हलकेसे बबल्स येईपर्यंत। त्याने आपले जे डोनट आहेत ते फ्लफी बनतात। आता इथे मैदा घेतलेला आहे, त्यावर थोडं थोडं उकळतं तूप किंवा डालडा थोडासा ओतून घ्यायचा आहे, थोडा थोडा। त्यानंतर आपल्याला एका चमचाच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे। त्यामध्ये हात घालू नका कारण डालडा जो आहे तो गरम असतो। थोडं थोडं ओतून असं मिक्स करायचं आहे। उरलेलं तूप आपण ओतून घेऊ।
मिक्स झालेलं आहे. हाताच्या साहाय्याने आपल्याला चोळून घ्यायचं आहे पीठ. अशा प्रकारे थोडंसं कोमट असतानाच चोळायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते चाळणीच्या सहाय्याने असं चाळून घ्यायचं आहे. एक किलो डोनट करायचे असतील तर याचं अर्ध प्रमाण घेऊ शकतो आपण. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. असं चाळून घेतल्याने ज्या गाठी असतात तुपाच्या त्या राहत नाहीत. सर्व पीठ आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे पीठ चाळून झालेलं आहे. आपण जे अंडे, व्हॅनिला इसेन्स ते सर्व जे बॅटर फिरवलं होतं मिक्सरमध्ये ते एकदा असं हलवून घेऊ. त्यानंतर आपल्याला आपण जे मैदा चाळलेला आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हळूहळू मिक्स करत. आपल्याला दूध जास्त नाही लागणार कारण या मिश्रणामध्येच आपलं जे पीठ आहे ते मळून होतं. थोडंसं दूध लागू शकतं. दूध जे आहे ते थंडच घ्यायचं आहे. सर्व मिश्रण ओतून झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. हाताच्या साहाय्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळ देखील मळायचं नाहीये. परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे सर्व. पीठ मळायला जड जात असेल तर छोटे छोटे गोळे करून आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे. नंतर
आता पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं दूध टाकून मळून घ्यायचं आहे. साधारणतः मला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला डोनट बनवण्यासाठी. आणि हे जे मिश्रण आहे पीठ, ते आपल्याला 6 ते 7 तास असंच ठेवून द्यायचं आहे कॅरी बॅगमध्ये. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 तासानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. डो जो आहे तो व्यवस्थित मळून अशा प्रकारे लाटायचा आहे. लाटण्यासाठी जर जड जात असेल किंवा चिकटत असेल, थोडंसं तूप लावू शकतो आपण. अशी जाडसर लाटून घ्यायची आहे पारी. त्यानंतर आपल्याला एका ग्लासच्या सहाय्याने असं कापून घ्यायचंय. डोनटचा साचा देखील भेटतो, तो देखील यूज करू शकता. आणि मध्ये छोटंसं होल बनवण्यासाठी छोटंसं कसलं तरी झाकण घेऊ शकता आपल्याकडे जे अवेलेबल असेल. मधली साईड देखील अशी आपल्याला कापून घ्यायची आहे. डोनटचं पीठ थोडंसं पातळच असतं, जास्त घट्ट आणि जास्त पातळ नाही, अशी कन्सिस्टन्सी असते. सर्व आपले जे डोनट आहेत ते कापून आले आहेत. आपल्याला हे जे डोनट आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. कढईमध्ये आपलं जे तेल आहे गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम केल्यानंतर आपल्याला हे जे डोनट आहेत ते मीडियम टू लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत. हाय फ्लेम ठेवायची नाही आहे. डोनट वरून तळतात आणि आतून कच्चे राहू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला असे हलवत राहायचे आहेत डोनट, ते व्यवस्थित तळण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. असे पलटून घ्यायचे आहेत हलक्या हाताने. डोनटची साईज बघू शकता, जसे आपल्याला बेकरीमध्ये भेटतात त्या प्रकारे आपले डोनट बनलेले आहेत. असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला डोनट फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सर्वांना हॅपी ख्रिसमस.
नक्की व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. डोनट टिश्यू पेपरवर काढून घेऊ शकता तळल्यानंतर.